परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता। तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे। हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे 20 ते 25 मिनिटे संवाद साधला। परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिलाय। सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झालाय। ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। लोगों को मारा गया, पीटा गया है, उनसे भी मिला। बड़ी क्लियर बात है। उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ दिखाई। ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। पर सर राहुल जी आप बोलने दीजिए आप। हाँ जी बोलिए। ठीक है जी। इसको युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। जी। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। पर जिस धरती पर आप खड़े उसी धरती पर संविधान की किताब को डैमेज किया गया। पहली स्टेटमेंट सुनी। जी। मैं संतुष्ट नहीं हूं। मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है, मर्डर है ये। इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं, ये राजनीति नहीं है। संविधान की किताब को इसी धरती की तरफ कहा जा रहा है कि आप पूछ रहे, मुझे बोलने दीजिए। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई। कौन जिम्मेदार है? जिम्मेदार कौन है? जिम्मेदार कौन है? जिम्मेदार विचारधारा है जी। जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है, इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने इसको मारा है वो जिम्मेदार है और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। बीजेपी आप पे आरोप लगा रही है, बीजेपी आरोप लगा रही है। हिवाळी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी केली। केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होईल, यासाठी शासनाचे आभार बडोले यांनी मानलेत। यासोबतच पाली, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिल्याबद्दल अभिनंदन केले। संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान, प्राकृत पाली भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहे। नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली। केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यामुळे 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात मदत होईल व मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक निधी उपलब्ध होईल, याबाबत मी शासनाचे मनापासून धन्यवाद देतो। परंतु त्याचबरोबर मी या ठिकाणी पाली आणि प्राकृत, बंगाली, आसामी या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला। संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान, पाली आणि प्राकृत भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहेत। या अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या भाषा आहेत, त्यांना अभिजात भाषांचा दर्जा देणे हे भारतीय विचार, संस्कृती आणि इतिहासावर त्यांच्या असलेल्या शाश्वत प्रभावाचा सन्मान आहे, अशी पोस्ट माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या एक्स पोस्टवर केली आहे। पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्याबद्दल केंद्र सरकारनं चे आभार मानतो व अनेक वर्षापासून नागपूर येथे पाली विद्यापीठाची स्थापना व्हावी ही प्रलंबित मागणी राज्य सरकार पूर्ण करील व मराठी भाषेप्रमाणे सगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात यावे व पाली भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात यावे
अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा भोकरदन शहरातील रमाईनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल मिसाळ यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायी यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्र्याचं करायचं काय? केंद्रीय गृहमंत्र्याचं करायचं काय? या बडव्या हरायचं काय? नेमका पत्ता कडवाय अमित शहा बडवाय। अरे नेमका पत्ता कडवाय अमित शहा बडवाय। या केंद्रीय गृहमंत्र्याचं करायचं काय? या केंद्रीय गृहमंत्र्याचं करायचं काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याचाच एक निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी भोकरदनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईनगर येथील पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला त्या घटनेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देत विनंती करण्यात आली आहे की गृहमंत्री अमित शहा यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असं आंदोलन पुन्हा इथे करण्यात येईल। भोकरदन येथे अमित शहा यांच्या वक्तव्याचा आम्ही जोडे मारून आंदोलनाचा त्यांच्या प्रतिमेचा जोडे मारून आंदोलनाचा निषेध केलेला आहे। तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही त्यांच्या गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तरी यापुढे आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही भोकरदन शहरात तीव्र स्वरूपाने निदर्शने करू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात धरणे आंदोलन केले। शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। खासदार श्रीमंत शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान 29 डिसेंबर रोजी दसरा चौक ते मानगाव अशी डॉक्टर आंबेडकर संविधान रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली। हातात आंबेडकर आणि संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आले। बाबासाहेबांचा त्यांच्या अपमान झालेला होता, त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता, त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने बघण्यात आलं होतं। त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर वाटलं नाही आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांचा बद्दल काही बोलणं हे अत्यंत चुकीचंच आहे। त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही
आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये, ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा। ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली, डॉक्टर साहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे, अशा पद्धतींचा अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेला, त्याचा आम्ही निषेध करतो। मुलींच्या मनामध्ये एक भीती असते, मी शारीरिक दृष्ट्या दुर्बळ आहे। मुलांना कसे सामोरे जाऊ ही भीती शालेय जीवनात जर आपण स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊ तेव्हाच ही भीती घालवू शकतो। आपण बदलापूर घटना पाहिली आहे। दिल्लीमधील निर्भया घटनेला 12 वर्ष झाली। महिलांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे। सरकार याची दखल घेत नसेल तर संस्थांनी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे। येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या 10वी ते 12वीच्या विद्यार्थिनींसाठी स्वर्गीय आमदार शरद रणपिसे फाउंडेशनच्या व काँग्रेस पार्टी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका रणपिसे यांनी केले। फारच सुंदर आणि फारच चांगलं आहे। तर माझं तर एवढंच मत आहे की जे येरवडा विभागात जेवढे बी शाळा असतील, छोट्या मोठ्या शाळा, ताईंनी तेवढं सगळ्या शाळेत जावं आणि ह्या महिलांसाठी पोरींसाठी हे कार्यक्रम राबवावं। जी काय मदत लागेल आम्हाला काँग्रेस पक्षाचे ज्या त्या एरियामध्ये कार्यकर्ते सगळेजण ताईंच्या पाठीशी उभा राहतील आणि कायम ताईबरोबर ह्या कामासाठी सहकार्य करतील। या ताईंना ह्या शुभेच्छा। आज खरं तर येरवड्या भागामध्ये बघितलं गेलं तर मुलींना या गोष्टीची खूपच गरज आहे, सेल्फ डिफेन्सची गरज आहे। आज आमच्या भागात परिस्थिती पाहता आज पोरं ज्या पद्धतीने मी स्वतः ह्या शाळेच्या आसपासनं येता जाता जी परिस्थिती पाहतो, जी आमच्या भागातील पोरं आमच्या इथल्या शाळेतनं सुटून ज्या पोरी जात असतात, त्या प्रकाराचा जो प्रकार इथं घडत आहे ते खूप अत्यंत चुकीचा प्रकार आहे। ह्या प्रकारावरती शाळेनी पण लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, माझी अशी शाळेच्या लोकांनाही विनंती आहे आणि आमच्या येरवडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना मी माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा या गोष्टीवर ॲक्शन घ्यावी, कारण की आम्हाला जाता येता इथं दिसत असतं इथं खूप अडचण आहे। कारण की जेव्हा शाळा सुटती तर शाळा सुटल्यानंतर पोरींपेक्षा पोरांचा इथं झुंड हा मोठ्या प्रकारात असतो। तर त्याची काळजी शाळेच्या लोकांनी सुद्धा घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने मी घ्यावी अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। बेसिकली 16 डिसेंबरला जे निर्भया हत्याकांड झालं होतं, रेप आणि हत्या झाली होती मुलीची दिल्लीला, त्याला आज 12 वर्ष झालेले आहेत आणि त्या निर्भयाला समर्पित म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या मार्फत मी इथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम घेत आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मुलींना आम्ही इथं एक प्रशिक्षण देत आहोत की ती स्वतःसाठी स्वतःचं संरक्षण कसे करू शकतील। कारण प्रत्येक वेळेस मुलीच्या मनामध्ये एक भीती असते की मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि मी ह्या मुलांना कसं सामोरं जाऊ, ही भीती कुठेतरी आपल्याला घालवली पाहिजे। आणि ही भीती आपण शाळेय मुलींमध्ये जेव्हा आपण त्यांना ट्रेनिंग देऊ त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील। आज आपल्या इथं बदलापूरही झालेलं आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टी समजू शकतो की महिला सुरक्षा ही फारच ऐरणीवर आलेली आहे आणि जर गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये पुढाकार घेत नसेल तर आपल्याला संस्थांच्या मार्फत, इतर पक्षांच्या मार्फत आपण या योजना राबवल्या पाहिजे। आपली ही 1 ते 4 तासाचं हे प्रशिक्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुलींना आपण मोटिवेशनल स्पीच देणार आहोत आणि त्यांना प्रात्यक्षिक पण आपण करायला लावणार आहोत। आणि ही काय कराटे वगैरे असं काही राहणार नाही आहे, ही एक नॉर्मल आपण मुली आपल्या आर्म्स, हँड्स आणि लेग्स ह्या मुवमेंट्स कसे यूज करू शकतो आणि मुलांना कसं आपण खाली पाडू शकतो आणि त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडू शकतो त्या या कार्यशाळेमध्ये करणार। मी अश्विनी अनिल लांडे या प्रभागाची माजी नगरसेविका आहे। आज स्वर्गीय आमदार रणपिसे फाउंडेशन शरद रणपिसे फाउंडेशनच्या तर्फे आज आत्मरक्षणाचे धडे आपल्या तरुण मुलींना देण्यात येत आहे। कारण की ही शाळा स्लम एरियात आहे आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही खरंच गरजेचं होतं। आता परवाच आमची एक बैठक झाली, बाळे मॅडम शिक्षण अधिकारी आहेत,
त्यांना आम्ही ही चर्चा झालेलीच होती. मग त्यांना आम्ही बेसिक सांगितलं होतं की आपल्याला एक आठवड्यात 1 दिवस असं आत्मरक्षणाचे धडे दिले पाहिजे आणि मुलींना खास करून भवितव्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. कारण की हा स्लम एरिया आहे, कारण की इथं राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहेत असं नाही आहे. आणि जरी शिक्षणाच्या आपण मार्गाला आहोत तरी पण आपल्याला जरी आपण सावित्रीबाईंची मुली म्हणता, पण जिजाऊच्या मुली पण होणं गरजेचं आहे. आज राणी लक्ष्मीबाईच्या धाडसाचं कार्य आपण हाती घेऊन आपलं रक्षण आपण केल्याशिवाय आपण समाजाचं रक्षण करणार नाही, हे विश्वास आपण आज आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. असं ही भूमिका घेऊन प्रियंकाताईंनी हे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याबद्दल मी प्रियंकाताईंचे खूपच आभारी आहे की बेसिक ज्या काळाची गरज आहे, कारण की ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे. हे आपल्याला ज्या दिवशी अत्याचार होतात त्या दिवशीच आपल्याला आत्मधडे दिले पाहिजे किंवा रक्षणाचे धडे दिले पाहिजे हे त्यावेळेस आपल्याला आठवतं. पण आपण त्याची पूर्वतयारी आपल्या विद्यार्थ्यांकडनं करून घेणं, महिलांकडनं करून घेणं आणि बॅड टच काय असतं, चांगलं टच काय असतं हे त्यांना शिकवणं हे फार गरजेचं आहे. हे आजच्या या उपक्रमातून आम्ही 2 तासाच्या उपक्रमातून देणार आहोत आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं हजर आहेत आणि एक चांगला विचार घेऊन प्रियंकाताईने हा उपक्रम राबवला आमच्या प्रभागामध्ये. त्याबद्दल मी प्रियंकाताईंचे खरंच आभार मानते आणि भविष्यात याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्वप्रथम तर मी प्रियंकाताई रणपिसे यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी शरद रणपिसे फाउंडेशन यांच्या मार्फत हा कार्यक्रम आमच्या या नेताजी विद्यालयामध्ये आयोजित केला. शरद रणपिसे हे खऱ्या अर्थानं अभ्यासून आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि अतिशय चांगलं ते आमदार असताना त्यांनी काम केलं आणि त्यांच्या नावाने त्यांनी फाउंडेशन या ठिकाणी चालू केलं. ही खरं आणि चांगली गोष्ट आहे आणि या फाउंडेशनच्या मार्फत हा एक स्तुत्याचा उपक्रम त्यांनी आपल्या या येरवडा परिसरामध्ये आयोजित केला नेताजी विद्यालयामध्ये. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट की आपण भाषणामध्ये किंवा सभांमध्ये फक्त म्हणतो की या सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी आहेत, रमाईच्या लेकी आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना प्रशिक्षण देणं ही काळाची गरज होती आणि हे या फाउंडेशन मार्फत सुरू झालं. ते अत्यंत स्तुत्य याचा उपक्रम आहे आणि मी ताईंना विनंती करेल की आपल्या येरवडा परिसरामध्ये ज्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम त्यांनी राबवावा अशी मी त्यांना विनंती करतो. गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत अपमानजनक शब्द वापरून बाबासाहेबांचा केलेला अपमान हा संविधान प्रेमी जनतेच्या जिव्हारी लागला असून अमित शहा यांना ताबडतोब गृहमंत्री पदावरून हटवण्यात यावे, या आशयाचे निवेदन भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर सरचिटणीस रवी किरण जोंधळे, कोषाध्यक्ष साना भालेराव, केंद्रीय शिक्षक युवराज मोरे, समता सैनिक दलाचे जवान यांच्यासह बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी रवी किरण जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस. आज जे अपमानास्पद घटना घडलेली आहे गृहमंत्र्याकडून ती अतिशय निंदनीय आहे आणि मला असं सांगायचं आहे की हे जाणून बुजून जे हे कटकारस्थान हे करत आहेत आणि सगळ्यात जास्त अल्पसंख्याकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. माझं असं म्हणणं आहे की आपण सर्व मिळून एक फार मोठा मोर्चा काढून या जे काही असं करत आहेत त्या लोकांना जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारून त्यांना या सत्तेतून हद्दपार केलं पाहिजे आणि आपण एक साथ राहून मतदान करून आपल्याच पक्षाला मतदान करून आपण केलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. मी साना भालेराव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड उत्तरचा कोषाध्यक्ष. आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल अवमानास्पद जे भाष्य केलेलं आहे, त्यांचा उल्लेख केलेला आहे, तो हे सर्वांना जिव्हारी लागण्यासारखा आहे. त्यांनी जे आंबेडकर असं 6 वेळा जे म्हणलेलं आहे आणि आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही ईश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल
अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कमी लेखण्याचं काम अमित शहा यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. अशाच प्रकारच्या घटना या देशामध्ये अल्पसंख्याकांना किंवा बौद्धांना दिवचण्याचं काम या देशभर चालू आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. परभणीची घटना घडली, त्याच्यानंतर अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. हे जे द्वेषात्मक राजकारण आपल्याबद्दल चाललेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत. अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपली जनता गपचूप बसणार नाही. नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्याची तयारी चालू आहे आणि अमित शहाचा जोपर्यंत राजीनामा येत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं हे असे मोर्चे निघतील, निषेध होतील. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या निमित्ताने सुरुवातीला एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा त्याच्यावर काही इफेक्ट झालेला नसेल तर निश्चितच आम्ही याच्यानंतर फार मोठे मोर्चे काढण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. पुण्यातील ग्रुप सेंटर CRPF तळेगाव पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ हे प्रमुख पाहुणे होते. श्री के पांडे, DIG IIM CRPF पुणे श्री जलज सिन्हा व इतर अधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभाग, संस्था, BSF, SSB, ITBP, CRPF, AR, BRO, इंडियन पोस्ट, SBI, BOI, BOB, कॅनरा बँक मधील सुमारे 500 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सर्व नवनियुक्त उमेदवारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून या रोजगार मेळ्याचं एक विचार पुढे आला आणि हा रोजगार मेळावा आज देशामध्ये 45 ठिकाणी आज होतोय. एकूण जवळपास 71,000 पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्यांचे आज या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र दिले जाते. त्यातला एक भाग म्हणून आज पुण्यामध्ये या जवळपास याच्यातलाच एक भाग म्हणून या कार्यक्रमात आज शेकडो युवकांना रोजगाराच्या माध्यमातून आज सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळते. त्याचे नियुक्तीपत्राचं वाटप कार्यक्रम इथं होतोय. खरं तर 2047च्या विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केला आणि म्हणून या देशातील तरुण हे स्वावलंबी झाले पाहिजे, आत्मनिर्भर झाले पाहिजे, त्यांना समाजाची देशाची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून आत्तापर्यंत जवळपास 10 लाख नोकऱ्यांचा संकल्प त्यांनी केला आणि त्यातल्या जवळजवळ 7.5 लाख नोकऱ्या या देशातील तरुणांना, या देशातील गरजूंना सरकारी नोकरी थेट आज नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आतापर्यंत झाला. आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी या देशाची युवा शक्ती ही जी आहे ती निश्चितपणे ती सशक्त झाली पाहिजे, ती चांगल्या पद्धतीनं या देशसेवेमध्ये लागली पाहिजे आणि या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे. अशा अनेक दृष्टिकोनातून मला वाटतं आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. आणि आजही जगात पाहिलं तर सर्वात तरुण देश आपला आहे. 35 वर्षाखालील जवळपास 65% लोकसंख्या आपल्या देशाची ही 35 वर्षाच्या खालील आहे वयाच्या. आणि त्यामुळे याच वयोगटातील या तरुणांना योग्य दिशेनं लावणं, या देशाची युवकांची स्थिती, युवकांना हाताला काम देणं, त्यांना रोजगार देणं आणि इतका मोठ्या प्रमाणावर हा देशात कार्यक्रम होता. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या भारत सरकारने आज अत्यंत चांगला उपक्रमाचं आयोजन केलं होतं. मेरा नाम उर्मिला भोंडे है. मैं अकोला से आई हूँ और यहाँ रोजगार मेळावा की तरफ मुझे ऑफर लेटर मिला हुआ है, आप देख सकते हो. और मैं इतनी खुश हूँ कि मैं बता नहीं सकती कि मतलब बहुत खुश हूँ मैं.
और मैं CRPF ट्रेड्समैन के लिए भर्ती हुई हूँ और मुझे 22 को ज्वाइनिंग। सालों से आप कोशिश कर रहे थे और मैं 6 सालों से बहुत कोशिश कर रही थी और तभी आज मेरा सपना साकार हुआ है। मैं बहुत खुश हूँ। आज पुणे में साथ में कौन कौन आए हुए? मेरे मम्मी पापा आए हुए हैं। माझं नाव आहे विष्णू अंकुशराव चव्हाण। मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असून माझं BSF याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि या भरतीमध्ये मला जे आता सध्या जॉईनिंग लेटर भेटलेलं आहे श्री मुरलीधर मोहोळ साहेबांच्या हाताने, ते माझे सौभाग्य आहे की त्यांच्या हाताने मला भेटलेलं आहे आणि या नोकरीमध्ये मी स्वतः खूप खुश आहे, आनंदी आहे। वास्तव बाजार भावाप्रमाणे फेर मूल्यांकन करून जमिनीचा मोबदला देण्यात यावा। उच्च न्यायालयाची याचिका क्रमांक 608/2023 निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी। मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने 50 फुटाचा सर्व्हिस रोड देण्यात यावा व इतर अन्य मागण्यांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नांदेड, परभणी, जालना येथील शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी कृती समिती जालना, नांदेड समृद्धी महामार्गाचे समन्वयक दासराव हंबर्डे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी 12 गावचे सगळे मी आज धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ देत आहे। याचं कारण की आम्ही शासन प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तलाट्यापासून ते मी नुसतं मोदी साहेब राहिले भेटायचे, आम्ही कोणी आपली शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही। आमचे बहुपैकी कमर्शियल नगरपालिकेला लागून MRDCला लागून जमीन आमचे 5-5, 6-6 कोटी रुपये एकराचे आहेत। शासन आम्हाला 4 ते 5 लाख रुपये एकरी प्रमाण देत आहे, ते आम्हाला मान्य नाही। आमचा फेर मूल्यांकन करून आमचा बाजार भावाप्रमाणे आमचा मुआवजा देण्यात यावा। मी दासराव हंबर्डे, जालना नांदेड समृद्धी महामार्गातील कृती समितीचे समन्वयक आणि माझ्या बाजूला बसलेले सर्व कृती समितीतील सर्व सदस्य आणि आज जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्याचे या नांदेड तालुक्यातील धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहे। मागील 3 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं केली, मोर्चे काढले, रस्ता रोको केला, प्रशासनाला निवेदन दिले, उच्च न्यायालयात गेलो, सगळीकडे गेलो की आमची मागण्या ज्या आहेत की बाबा आम्हाला बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं, मूल्यांकन करून आम्हाला मुआवजा देण्यात यावा। एक तर हा रस्ता अतिशय शहरालगत असून जिथे की आमच्या जमिनीच्या 4-4, 5-5 कोटी रुपये जमिनीचा भाव आहे आणि बागायती उच्च दर्जाच्या जमिनी आहेत। तर ह्या जमिनीला अतिशय अत्यल्प म्हणजे मुआवजा म्हणजे 4 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे मुआवजा देत आहेत, त्याच्या 4 पटीमध्ये 16 लाख रुपये अशा प्रकारे अतिशय कमी मुआवजा देऊन आमच्या बहुपिकी उत्पन्नाच्या साधनाच्या जमिनी ज्या कमर्शियल जमिनी आहेत शहरालगतच्या त्या जबरदस्तीच्या कायद्याखाली संपादित करत आहेत आणि 2013च्या कायद्यातील सर्व तरतुदी आपण मुआवजा देण्याची कायद्यात तरतूद असताना ते आमच्यावर न करता वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आज आम्ही शेतकरी दिनानिमित्त आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय असेल पाऊल तुमचं? मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी आमच्या शेतात कोणाला येऊ देणार लेकरा बाळासहित आम्ही त्या शेतामध्ये बसणार आहोत। आमच्यावर बुलडोजर चले तरी आम्ही मरायला तयार आहोत आणि आमची जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही शासनाला प्रशासनाला जमिनीत पाऊल ठेवू देणार नाही। आम्ही रोज मंजुरी करून त्या जमिनीमध्ये खात गेले, आमचे सुद्धा वाईट दिवस आले। त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये आम्ही गरीब माणसं जाऊन खात गेल्या। शेतकरी तर आडीतील मात्र आम्ही रोजगार सुद्धा आडू शकता तुम्हाला, याच्याबद्दल का नावनीची मागणी एकच आहे। आणि मागणी मंजूर नाही झाली तर काय करता पुढचं पाऊल? तुम्हाला येऊ देना वावरात, त्या जमिनीतच येऊ देना, मरायला तयार आम्ही। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल कथित वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन संघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुवादी विचारसरणी केंद्रीय मंत्री अमित शहा या गुंडांचं करायचं काय? अनुवादी विचारसरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या गुंडांचं करायचं काय? अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अमित शहा यांनी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत ते तमाम भारतीयांना चटका लावणारे आहेत। तर त्यांची मंत्रिमंडळातून गृहमंत्री व पदावरून लगेच तडकाफडकी अकलपट्टी करावी। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून तमाम भारतीयांच्या भावना तर दुखावल्याच आहेत, परंतु तिथले वातावरण गडोळ करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे। तसेच ईव्हीएम विरोधामध्ये अखंड भारतामध्ये असंतोष आणि असंतोष चालू असताना ते ईव्हीएम आंदोलन कुठंतरी मोडीत काढून हे शांत करावं या हेतूनं या अमित शहानी आणि भाजपच्या पिल्लावलीनं अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सुरू केलेले आहेत। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीनं अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। जय संविधान। आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर समता आणि याचबरोबर सर्वसामान्य जनतेला जो न्याय देणारा, हक्क देणारा जो कायदा आहे आणि जे संविधान आहे ते कुठंतरी मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। आणि तीच मनोवृत्ती कुठंतरी डोक्यात असल्या कारणाने आणि त्याच मनोवृत्तीने देशाच्या सर्वोच्च सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उद्गार काढले ते त्यांचा अपमान करणारे आहे आणि कदापिही इथली आंबेडकरी व भारतीय जनता हे सहन करणार नाही। आणि यासाठी म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, सांगली जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या या कृतीचा व त्यांनी केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदवत आहे। आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मागणी करत आहोत की ताबडतोब त्यांची मंत्रिमंडळातून हटकलपट्टी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा अशा याच पद्धतीने दिवसेंदिवस तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई ही आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू असं आम्ही आवाहन करतो। आणि त्याचबरोबर त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचा पुन्हा एकदा मी निषेध नोंदवतो आणि थांबतो। जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय शिवराय, जय भारत। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपशब्द वापरून त्याचा अपमान केलेला आहे। तो त्यांचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, हा देशद्रोह आहे। या अशा अमित शहाला नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हाकून दिलं पाहिजे। अशा प्रवृत्तीला पुन्हा येताना याला ठेचून काढलं पाहिजे। अमित शहाला कळलं पाहिजे होतं की ज्या संविधानामुळं त्यांना ही संधी मिळालेली आहे, या संधीमध्ये गृहमंत्री झालेले आहेत, त्यांना भान राखलं पाहिजे। इथून पुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यानं बोलत असताना त्यांनी भान राखून बोलावं, अन्यथा होणाऱ्या परिणामास संपूर्ण हे भाजप सरकार जबाबदार असणार। जय संविधान।
संसदेमध्ये 2 दिवस भारतीय संविधानावर डिबेट सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी एकेरी भाषा आंबेडकर 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 हे फॅशन आहे, इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता, असे बेताल वक्तव्य बोलले. ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशात प्रसारित झाले व लाखो करोडो बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. जे संसदमध्ये 2 दिवस 17 आणि 18 तारखेला डिबेट होती. या संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक तिथल्या लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदारांनी याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि या चर्चेनंतर 18 तारखेला आमच्या भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी याच्यावर डिबेट करताना सांगितलेले आहे की जे संविधान आंबेडकर 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 हे फॅशन झालेले आहे, देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता, असे बेताल वक्तव्य या संविधान पदावर असलेल्या गृहमंत्र्यांनी असे बोलणे म्हणजे किती अशोभनीय आहे. आणि या वक्तव्यामुळे हा कार्यक्रम संसदमध्ये लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील नाही तर भारतातील 140 करोड लोकांचे मन भावना दुखावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोरगरीब दलित, वंचित, शोषित, पीडित लोकांना स्वाभिमानाने जगण्याचे शिकवले आहे. ज्यांना कवडी मुंगीच्या इतकी किंमत नव्हती अशा लोकांना त्यांनी आज या संविधानाच्या माध्यमातून त्यांना न्याय हक्क मिळवून दिलेले आहे. आणि असे आमच्या करोडो बौद्ध बांधवांचे देवच नाही तर देवापेक्षाही देव असलेले प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल असे अपशब्द संसदमध्ये लाईव्ह टेलिकास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बोलणे हे किती अशोभनीय आणि बेताल वक्तव्य बोलवले. आणि या वक्तव्यामुळे जे असंतोष निर्माण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात झालेले आहे, त्यामुळे या आमच्या करोडो बौद्ध बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहे. याच्यामध्ये वायुसेना, थलसेना, नौसेना यांचे लक्ष विचलित केल्यामुळे धर्म, वंश, जन्मजात, भाषा, निवास गटामध्ये शत्रुता निर्माण केल्यामुळे, राष्ट्रीय एकात्मतेला बंधनकारक असे कृत्य केल्यामुळे, धार्मिक व वांशिक भावना दुखावल्यामुळे, वारंवार एकेरी शब्द आंबेडकर 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 फॅशन आहे असे शब्द बोलून भावना दुखावल्यामुळे, सार्वजनिक आगळी निर्माण केल्यामुळे, शांतता भंग केल्यामुळे, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात तंटा लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे, 2 समाजामध्ये शत्रुता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि असं असभ्य कृत्य संसदमध्ये करून लाईव्ह इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध केल्यामुळे या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 4 नुसार FIR रजिस्टर करण्यासाठी मी हे वर्रा पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दाखल केलेली आहे. त्याची कापी माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महोदय, माननीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब आणि IG साहेब यांनासुद्धा मी यांच्या काप्या फॉरवर्ड करीत आहे आता लगेच. आणि हे मी आता कंप्लेंट देऊन पोलीस स्टेशनला ही आलेली आहे, रिसिव्ह कॉपी आहे. याच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मी केलेली आहे. JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.